खडकलाट परिसरात श्री गणेशाचे जल्लोषात स्वागत. खडकलाटसह परिसरातील गळतगा, नवलिहाळ, चिखलवाड, पांगिरे, रामपूर आदींसह सर्व गावात श्री गणेशाचे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. पहाटेपासूनच गणेशाचे आगमन करण्यात येत होते. रात्री उशिरापर्यंत तरुण मंडळातील कार्यकर्त्यांनी श्री गणेश मूर्ती घेऊन नेण्यात मग्न होते. 2 दिवसापासूनच गणेश भक्तांच्यातून श्री गणेश मूर्तीचे स्वागताची तयारी होत होती. त्यामुळे कुंभार वसाहत गजबजत होते. प्रत्येकजण आपल्या घरातील गणपती ठरवण्यासाठी गर्दी करत होते. शनिवारी पहाटेपासून कुंभार वसाहतीत भाविकांनी गर्दी केली होती. आपण ठरवलेल्या गणपती घेऊन जाण्यात व्यस्त होते. सकाळी 6 पासून 8 पर्यंत मुहूर्त असल्याने या काळात अनेकांनी गणेश मूर्ती घेऊन गेले, तर त्यानंतर 11 पासून पुन्हा गर्दी वाढू लागली. गावात गणेश मूर्ती आणण्यासाठी आणि खरेदीसाठी भाविकांनी मुख्य बाजारपेठेत गर्दी केले होते. भाविक गणेश मूर्ती घेऊन जाण्यात व्यस्त होते. फटाक्यांच्यावर शासनाकडून बंदी घालण्यात आल्याने यावेळी फटाके न वाजविताच श्री गणेशाचे स्वागत करण्यात येत होते. सायंकाळी 4 नंतर तरुण मंडळातील मोठमोठे गणपती घेऊन जाण्यासाठी विविध वाहनांच्या सह तरुण मंडळातील कार्यकर्ते गर्दी केले होते. गणेश गणेश मोरया, गणपती बाप्पा मोरयाच्या प्रचंड जयघोषात रात्री उशिरापर्यंत गणेश मूर्ती घेऊन जात होते. यावेळी गणेश आगमनाप्रसंगी मोठ्या प्रमाणात तरुण मंडळातील कार्यकर्त्यांनी वाजंत्रीचा उपयोग केल्याचे दिसून येत आहे. खडकलाट येथील अनेक तरुण मंडळातील कार्यकर्त्यांनी 2 दिवसापासूनच गणेश मूर्ती आणत होते. डॉल्बीच्या गजरात अनेकांनी गणेश मूर्ती आणल्या आहेत. गळतगा येथील ओम गणेश तरुण मंडळाने गणेश मूर्तीच्या मिरवणुकीचे विविध मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सायंकाळी 5 वाजता येथील बस स्थानकावर ओम गणेश तरुण मंडळाच्या श्रीचे आगमन झाले. या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा मनसे अध्यक्ष पुंडलिक जाधव, चिकोडी जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, माजी आमदार काकासाहेब पाटील, गळतगा ग्रामपंचायत अध्यक्ष अलगोंडा पाटील, दत्तकुमार पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर पवार, माजी APMC अध्यक्ष प्रकाश गिंडे, सदरगा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक बिरादर आदींसह विविध मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आले. यावेळी बँड, बँजो, हलगी आणि डुमकीच्या निनादात गणपतीच्या मिरवणुकीला प्रारंभ झाले. बस स्थानकावर श्री गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी विशेष आकर्षण म्हणून आणलेल्या टेडी बिअर पाहण्यासाठी लहान मुलांची प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी ओम गणेश तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र वड्डर पवार यांच्या हस्ते उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. यानंतर मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावर निघून ओम गणेश स्टोन क्रशर जवळ आले. यावेळी महादेव हिरेमठ स्वामी यांच्या पौरोहित्याखाली विशेष पूजा करून श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी गणेश मिरवणुकीत हजारो भाविक उपस्थित होते. त्याचबरोबर तपकारवाडी, मनोजवाडी, पीरवाडी, फुटाणवाडी आदी ठिकाणी घरातील श्री गणेशाची मूर्ती घेऊन जाण्यासाठी भाविक सकाळपासूनच मोठी गर्दी केली होते. तर सायंकाळी तरुण मंडळातील कार्यकर्ते विविध वाद्यांच्या गजरात श्री गणरायाचे स्वागत केले. एकूणच परिसरात अत्यंत भक्तिमय वातावरणात जल्लोषात आणि आनंदात श्री गणरायाचे स्वागत करण्यात आले. कर्नाटक राज्याचे उडाचे अध्यक्ष श्रीयुक्त चिंगळे सर, कोल्हापूर जिल्ह्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष
पदावर आपल्या पुणे एकदा हे राजकीय कार्यक्रम लागून सांगतो पुणे अरे बघा एकत्र येताना मी कधी पक्ष वगैरे काय असलं काय बघत नाही विचार बघतो विचार काय आहेत हे सगळ्यात महत्त्वाचे आजच्या लोकांना हवा आहे काय आणि दिलं पाहिजे काय हे ठरवून काम करतो लोकांना हवा आहे ते काम करणं गरजेचं आहे नको आहे ते करून उपयोगाचं Ya tengo parte de गणेश गणेश इकडे तोंड इकडे काय की रे इकडे ह्याच्याकडे
हा हे गणेश